आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो आणि मी माझे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. कट्टा, ज्योतिष कट्टा म्हणजे काय आहे? ही संकल्पना कशासाठी आहे? तर जीवनात माणूस शिकतो, तयार होतो, पण मुक्त चिंतन कधी करतो? आम्हाला मुक्त चिंतन करता आलं पाहिजे. या मुक्त चिंतनावरती बंधन येता कामा नये. आणि जसं गावामध्ये एखादा पार असतो आणि त्या पारावरती सर्वजण जमतात, मग त्या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा अशी भूमिका नसते. प्रत्येक जण येतो, मुक्त चिंतन करतो. काही लोक गहन विषयावरती प्रबोधन करतात, तर काही एखादा छोटा नवीन मुलगा आलेला असतो, तो एखादा छोटासा मुद्दा देतो की ज्याच्यावरती गहन चिंतन करावं असं वाटतं. मग हे छोटे मुद्दे मोठे मुद्दे फार महत्वाचे आहे. एकूण काय, त्या ठिकाणी आम्हाला ज्योतिषाचा कट्टा करण्याचा उद्देश म्हणजे त्याला शास्त्राविषयी आस्था असावी एवढीच अपेक्षा आहे. शुद्ध हेतूंनी केलेलं निवेदन हे कट्ट्यावरती असावं एवढीच आमची धारणा आहे. समाजाविषयी तळमळ पाहिजे. प्रत्येक वेळी आपण जो विचार व्यक्त करणार त्यात समाज हा पण आला पाहिजे. आपण समाजासाठी आहोत याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आपण फक्त स्वतःसाठी नाही आहे, समाजासाठी पण आहे. देश ऋण हे ऋण पण महत्वाचं आहे. मातृपितृ ऋण, गुरु ऋण आहे, पण देश ऋण पण आहे, समाज ऋण आहे, हे महत्वाचं आहे. विद्यार्थी, अभ्यासक, सिनियर का ज्युनियर याची आम्हाला विचार नाही आहे. पारावरती सर्वजण सारखे आहेत. कुणाचंही आम्ही त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक जण मांडीला मांडी लावून बसणार आहे आणि चर्चा करणार आहे. पदव्यांपेक्षा विचार महत्वाचा ठरणार आहे. आम्हाला विचार महत्वाचे आहेत आणि ह्या विचारांच्या माध्यमातून हा कट्टा ज्वलंत होणार आहे, जागता राहणार आहे. आताच कोणतरी रोहिणी साठ्यांनी म्हटलं, मला वाटतं की आम्हाला गुरुकुल वाटतंय. खरंय, हे झाड जे दिसतंय ना बाजूला, हे फलशुद्ध अभ्यास मंडळाचं गुरुकुल आहे. गुरुकुलाच्या माध्यमातून आपण पट्ट्यावरती चर्चा करणार आहोत. फलशुद्ध अभ्यास मंडळाचा हा फाउंडेशन जे दाखवलेलं आहे ते फाउंडेशन 63 वर्षाचं फाउंडेशन आहे. मजबूत दर्जा आहे, मजबूत पाया आहे. या पायावरती सर्वजण आपण मोकळं होऊया, खुलं होऊया आणि आपण खुली चर्चा या ठिकाणी करण्याचं आजपासून चालू करूया. आज खुली चर्चा करताना सर्वांसाठी एक विचार घेऊन आलेलो आहे. मी जसं म्हटलं की पाया मजबूत पाहिजे. पाया मजबूत पाहिजे म्हणजे काय? आम्ही शिकलो, सवरलो, आता लोकांना सांगू लागलो, पण कुंडली वाचन ही भूमिका सर्वात महत्वाची आहे. कुंडली शिक्षण झालं, आता वाचन म्हणजे काय? आपलं उद्दिष्ट काय आहे ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडली वाचनाचं? आपल्याला काय साध्य करायचं आहे या कुंडली वाचनातनं? समस्याग्रस्त माणूस आपल्याकडे येत असतो, तो निरनिराळ्या समस्या घेऊन येतो, तो कावलेला असतो, वैतागलेला असतो. त्याच्यापुढे उत्तर जेव्हा सापडत नाही तेव्हा तो तुमच्यापुढे उत्तर शोधण्यासाठी बसलेला असतो. अशा अत्यंत डिस्टर्ब परिस्थितीत असलेल्या माणसाला आम्हाला तो नकारात्मक असताना त्याला सकारात्मक करून पाठवायचं असतं. पूर्ण युटर्न, आम्हाला युटर्न करायचं आहे. आम्हाला हा युटर्न जमला पाहिजे. आणि हा युटर्न केव्हा जमेल? एक लक्षात घ्या की पोहायचं असेल तर आमचे करंदीकर सर होते, ते आमच्या बरोबर पाण्यात उतरायचे आणि आमच्या हातातनं आम्हाला घ्यायचंय आणि हातावरून घेऊन जायचंय. पाण्यात आपण उतरल्याशिवाय आपण त्याला पोहायला शिकवू शकणार नाही. म्हणजेच काय, त्याच्याशी तादात्म्य झालं पाहिजे. त्याच्या विचारांशी, त्याच्या प्रवृत्तीशी आपल्याला तादात्म्य करता आलं पाहिजे. हे तादात्म्य करायचं म्हणजे काय? प्रथम त्याचं वाचन माणूस वाचता आलं पाहिजे. आणि हा माणूस कसा वाचायचा, त्याची जातकाची प्रवृत्ती कशी माहिती करून घ्यायची? कारण का, तर तो जर एका उंचीवर असेल आणि आम्ही एखाद्या खालच्या उंचीवर असू, दोघात उंचीत फरक असेल तर आमच्यात संवाद नाही होणार. आणि संवाद होणं फार महत्वाचं आहे. जोपर्यंत संवाद होणार नाही तोपर्यंत त्याच्यापर्यंत थेट पोहोचणार नाही. आणि थेट पोहोचण्यासाठी आपल्याला दोघांच्यातली दरी कमी करायची आहे. आणि ती दरी कशी कमी करायची? तर समानशील व्यसनेषु सख्यम. आपल्याला लहान मुलाबरोबर लहान होता आलं पाहिजे, तरुणांचं मित्र होता आलं पाहिजे. आणि जे आपल्याकडे वडिलकीच्या माणसाबरोबर आपण प्रगल्भतेचं दर्शन देता आलं पाहिजे. प्रत्येक वेळी आपल्याला स्वानुभवाने ही दिशा ठरवता येते.
आणि ही दिशा आपण जर ठरवली व्यवस्थित तर आपण त्याच्याशी थेट संवाद साधू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटी जातक जो आलेला आहे, पृच्छक जो आलेला आहे आपल्याकडे, तो आपल्याकडे त्याचा कालनिर्णय घेण्यासाठी आलेला आहे. आणि हा कालनिर्णय घेताना त्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला त्याला समजवलं पाहिजे. पुष्कळ वेळा काय होतं, आपण आपल्या लँग्वेज मध्ये समजवायला जातो, येस आपली परिभाषा आपली आहे, पण ही परिभाषा प्रत्येक वेळी तशी चालतेच असं नाही. कारण माणूस या 12 राशी, 27 नक्षत्र आणि 5 तत्व यांच्या माध्यमातून तो विभागलेला आहे. मग या तत्वांच्या माध्यमातून, या राशींच्या माध्यमातून तो कसं ग्रहण करणार आहे ही गोष्ट आम्हाला कळली पाहिजे. एक लक्षात घ्या की काळी माती असेल तर किती पाणी टाकायचं हे ठरवावं लागतं. भगराळ माती असेल तर किती पाणी टाकायचं हे ठरवावं लागतं. साधी माती असेल तर किती पाणी टाकायचं हे ठरवावं लागतं. प्रत्येक ठिकाणी पाण्याचं वेगवेगळं प्रमाण झालं तरच त्या मातीत बी रुजतं. मग ही बी रुजण्याची भूमिका जी आहे ती आम्हाला करता आली पाहिजे. आमचा विचार त्याच्याकडे रुजला पाहिजे. त्याच्याकडे जोपर्यंत आमचा विचार रुजत नाही तोपर्यंत तो तयार होत नाही. मग हा विचार रुजवण्यासाठी कुठून स्टार्ट करावा, कुठून सुरुवात करावी. एक लक्षात घ्या, आपण सर्वजण ज्योतिषी आहोत, अभ्यासक आहोत. आपण जेव्हा कुंडली मांडतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदी घटना कुठनं घडणार असते, त्याच्याही कुठनं घटना घडणार असते, तर ती मनातनं घडणार असते. मग हे मन जे आहे ना, हे मन पहिल्यांदी शोधता आलं पाहिजे. त्याच्या मनाचे विचार आपल्याला त्याचे सुसंस्कारित करता आले पाहिजेत. मन कुठनं आहे? आम्हाला आई वडिलांच्याकडनं काही डीएनए मिळालेला आहे. मग आई वडिलांच्या डीएनए म्हणजे व्ययस्थानातून लग्नस्थानात आपण जन्म घेतलेला आहे. म्हणजे लग्न रास ही आपली सर्वात महत्वाची ठरणार आहे. लग्न रास, लग्नेश हा ग्रह महत्वाचा ठरणार आहे. मग आम्हाला डीएनएच्या साठी लग्न किंवा लग्नेशची विचार करणं आवश्यक आहे. नंतर संस्कार, नर्चरिंग. आम्ही लहान झालो, जन्माला आलो, आजूबाजूला आमच्यावर संस्कार व्हायला लागले. हे संस्कार आमच्या मनावरतीच होत आहेत ना. बारीक सारीक गोष्टीतनं आम्हाला समजत असतं. आज मी जेव्हा माझ्या नातीबरोबर बोलतो, खेळतो, नातवाबरोबर खेळतो, बोलतो, तेव्हा मला कळतं की माझ्या प्रत्येक बोलणं ते कसं ग्रास्प करतायत, त्यांच्यावरती त्याच्यातनं कसा संस्कार होतोय. कदाचित मी आज जे बोललो असेल, उद्या दुसरं बोललो तर पडदिशी माझी नात मला म्हणते, आबा तुम्ही काल असं म्हणत होतात. संस्कार इतके महत्वाचे आहेत. संस्कारांना दिशा बदलून चालत नाही. संस्कार तुमच्यात जसे संस्कार आहेत तेच संस्कार तुम्ही दुसऱ्याला देणार आहात. मग ही संस्काराची दिशा जी आहे ही तुम्हाला चंद्र राशीवरनं कळणार आहे, मनावर परिणाम करणार आहे. मग दुसरी गोष्ट प्रकृती. प्रकृती म्हणजे नुसती प्रकृती नाही. पुरुष आणि प्रकृती म्हणजे काय? प्रकृती हेल्थ पण आहे. प्रकृती खराब झाली, हेल्थ खराब झाली तरी येतो, पण प्रकृती म्हणजे आत्मा सुद्धा आहे, रवी आहे. अनेक वर्षाचे संस्कार घेत आत्म्याला चिकटून येणारे संस्कार त्या ठिकाणी आहेत, ते पण आम्हाला महत्वाचे आहेत. मग अशा ठिकाणी रवी ज्या राशीत आहे त्या राशीचा पण आम्हाला विचार करणं आवश्यक आहे. पुष्कळ वेळा आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. आपण इतके वर्ष आपले डीएनए आला, मानसिकता आली, आत्म्याबरोबर आला, पण या सर्वांचं संपुष्ट जे आहे ते चित्त आहे, अंतर्मन आहे. आणि या चित्तामध्ये आपली मेमरी बँक आहे. आम्ही जे जे आतापर्यंत केले, गेल्या अनेक वर्षात, हजारो वर्षात, 500 वर्षात काय असेल ते सगळं मेमरी बँक आपण घेऊन येतोय. आणि ही मेमरी बँक ही अनुभवाची बँक आहे, ज्ञानाची बँक आहे. आणि ज्ञान आणि अनुभव यांच्यामधनं मेमरी बँकेतनं निर्णय दिला जाणार आहे, चांगला वाईट दोन्ही. मग ते जन्म लग्न जे आपण घेऊन आलो जन्माला येताना त्याचं सूक्ष्म स्वरूप हे नवमाशाचं लग्न आहे. मग नवमाशाच्या लग्नावरनं आम्हाला त्याची गुड आणि बॅड हे सूक्ष्म स्वरूप कळणार आहे. मग आम्हाला या सगळ्याचा विचार करताना थोडक्यात जातक शास्त्राकडे जेव्हा आपल्याकडे येतोय तेव्हा तो कुठल्या दृष्टिकोनातून आपल्याकडे पाहणार आहे, या वरच्या 4 गोष्टीवरनं आम्हाला शोधता येणार आहे. एकदा का आम्हाला हे शोधण्याची सवय झाली, आम्हाला ती चांगल्या पद्धतीने आम्ही शोधायला लागलो की जातकाच्यातला तुमच्यातली 50% दरी संपून जाते. कारण का? तर त्याच्या मानसिक घडणीला अनुरूप असं फलनिर्देशन तुम्ही केलं
तर तुम्ही थेट पुसता. आम्हाला डायरेक्ट त्याच्याशी बोलताना तत्वांचा विचार हा पण एक ढोबळ मनाने करावा लागतो. तो कुठल्या तत्वात जन्माला आलाय आम्हाला हे कळणार आहे ना, कुठल्या तत्वात जन्माला आलाय. आम्ही कुंडली मांडली की आम्हाला त्याची रास कळणार, त्याचं लग्नेश कळणार आहे, त्याचं नक्षत्र कळणार आहे, त्याचं म्हणजे आता आता नवीन पद्धतीने आपण त्याच्या भावाचे मार्ग कळणार, या सर्व गोष्टी आम्हाला कळणार आहेत. ह्या तत्वांच्या माध्यमातून, राशींच्या माध्यमातून, नक्षत्राच्या माध्यमातून आम्हाला तो कसा बिहेव करणार आहे हे कळणार आहे. एक लक्षात घ्या, मी नेहमी प्रत्येकाला प्रत्येक वेळी ही गोष्ट सांगत असतो, पण ही मी इन्सिस्ट करतोय, एम्फसाइज करतोय. आम्हाला मिळालेली जी गोष्ट आहे ते टोपोशीट आहे, ते एक्झिस्ट आहे, आणि जे एक्झिस्ट आहे त्याच्यावरती काम करायचं आहे. मी अनेकदा लोकांना सांगतो की अरे वा म्हणायला शिका, अरे बापरे नको. त्याचं कारण ते आहे, आम्हाला ते एक्झिस्ट समजलं की आम्ही त्या माणसाला एक्झिस्टिंग गोष्टी ज्या मिळाल्या आहेत त्या समजून सांगून त्याच्यावरती काम करायला लावायचं आहे. काम करण्यासाठी काय काम करायचं आहे याच्यासाठी ज्योतिष आहे. काय आणलंय हा भूतकाळ आहे. पास्ट टेन्स कॅनॉट बी परचेस्ड. मग भूतकाळ जो आहे तो आम्हाला फक्त मार्गदर्शन आहे. वर्तमान काळ जो आम्हाला मिळाला आहे त्याच्यात आम्ही काम केलं तर आमचं फ्युचर चांगलं होणार आहे. मग हा वर्तमान काळ माझ्या समोर बसलेला आहे. मग त्या वर्तमान काळाला त्याचं फ्युचर चांगलं करण्यासाठी त्याच्या त्याला पटेल, रुचेल अशा पद्धतीने आम्हाला त्याला डील करायचं आहे. मग हे कसं करायचं, तर त्याच्या अंतर्मनात घुसायचं आहे, त्याच्या मानसिकतेत घुसायचं आहे. त्याला कसं पटणार आहे हो, त्याचं जे नर्चरिंग झालेलं आहे, त्याच्यावरती जे संस्कार झालेले आहेत त्या संस्काराच्या माध्यमातून तो तुमच्याकडे बघणार आहे. मग हे नर्चरिंग, हे संस्कार आम्हाला तत्वांच्या माध्यमातून, राशींच्या माध्यमातून कळणार आहे. अगदी प्रायमाफेशियल लेवलला, आपण अगदी फार डीप नको जाऊया आता, परंतु प्रायमाफेशियल लेवलला या दोन गोष्टीवर कळणार आहे. मग आम्हाला पहिलं तत्व माहिती आहे, मेष अग्नितत्व आहे. मग अग्नितत्वाच्या राशीत जन्माला आलेल्या लोकांचं आम्हाला कशी परिस्थिती येणार आहे. अग्नितत्वामध्ये मेष, सिंह, धनु या 3 राशी आहेत. मग या तिन्ही राशी अग्नितत्वाच्याच आहेत, पण ह्या कशा वागणार आहेत, यांचं राशीच्या माध्यमातून आणि तत्वाच्या माध्यमातून कसा विचार येणार आहे. अग्नितत्वाचे लोक बेसिकली कसे आहेत, तर बाणेदार आहेत, तडफ आहेत, धमक आहे, त्यांच्याकडे धाडस आहे, हुकमत आहे, अधिकार आहे, इत्यादी गुणांनी युक्त आहेत. यांचा व्यवहार रोकटोक असतो. अग्नितत्व आहे, यांचा व्यवहार रोकटोक असतो, एक घाव दोन तुकडे. मग ह्या पद्धतीने अग्नितत्वाचे लोक प्रथम टीका करताना आढळतात. त्यांना विस्तृत फलदेशी अपेक्षा नाही आहे, त्यांना मुद्दा हवा असतो. तुम्ही ह्या तत्वाचे लोक दिसले की तुम्ही त्यांच्याशी मुद्देसूद बोला. तुम्ही त्यांना हे आहे, ते आहे, योग आहे, अमुक आहे, तुम्ही त्यांना रिझल्ट आणि पाठदेशी मुद्देसूद पाहिजे आहे. मग त्यांना मुद्देसूद पद्धतीने त्यांना सांगितलं त्यांना पटणार आहे. मग मेष म्हणजे सेनापती आहे, सिंह म्हणजे राजा आहे. सूक्ष्म परंतु मुद्देसूद ही भूमिका थेट समजणारा कालनिर्णय, ही भूमिका या 2 राशींच्या बाबतीत वापरा. धनु मात्र गुरुची रास आहे. म्हणजे अग्नितत्वात सुद्धा गुरु कसा आहे, चाणक्य आहे. मग हा चाणक्याला ज्ञानाची राशी आहे नाही. मग मंगळाचा रवीचा धात असतो, तर गुरुची आदरयुक्त भीती असते आपल्याला. मग धनुचा कालनिर्णय थोडा स्थूल सांगितलं तरी चालतो, पण त्याला ज्ञानयुक्त विचार पाहिजे, त्याला ज्ञानाची जोड पाहिजे, तरच तो ऍक्सेप्ट करतो. मग अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक राशीच्या तत्वाचा आणि राशीच्या स्वभावाचा अंदाज करून त्याला जर सांगितलेला एखादा विचार तो त्याला थेट हृदयात पोचतो आणि तो ऍक्सेप्ट करण्याची प्रवृत्ती तयार होते. दुसरं तत्व कुठलं आहे, पृथ्वी तत्व. आपल्याला पल्लवी पृथ्वी तत्व आहे. अग्नितत्वानंतर पृथ्वी तत्वाच्या राशी येतात. पृथ्वी तत्वाच्या राशी कुठल्या आहेत, वृषभ, कन्या आणि मकर. मग दैत्यांचे गुरु शुक्र होते, पण बुद्धीचा महामेरू बुध आहे, आणि कर्माला प्राधान्य देणारा कोण आहे, तर शनी आहे. मग शुक्र, बुध आणि शनी या पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये 3 ग्रह महत्वाचे ठरले. पृथ्वी तत्व हे कसं आहे, साठवून ठेवणार आहे, साठवण आहे, त्याची भूमिका साठवण आहे. मग साठवण चांगलं वाईट सगळं साठवण आहे. परंतु ऋषभकडे काय आहे,
वृषभकडे व्यावहारिक दृष्टिकोन आहे, व्यावहारिक दृष्टी त्याची चांगली आहे. शुक्र आहे ना, तो व्यावहारिक दृष्टी सौंदर्य पण चाकून बघणार आहे. शुक्र चांगल्या पद्धतीने विचार करणार आहे. त्याच्या मतलबाचा विचार पण त्याला कळणार आहे. त्याला काय हवं आहे, काय नको आहे, या गोष्टी त्याला कळणार आहेत. थोडा आगळबळ असला तरी चालेल काल निर्णय, परंतु त्याचा मतलब काय तो मतलब समजून घ्या. त्याला काय हवं आहे, त्याला तो कशासाठी इथं आलेला आहे, त्याचा अंदाज घ्या. त्याला त्याचा मतलब बरोबर समजेल अशा पद्धतीने काल निर्णय करा. कन्या, कन्या ही तर बुधाची रास आहे. बुधाला तर चिकित्सा लागते. मग बुध चिकित्सक हा त्याचा स्थायी भाव आहे. मग तर्कावर आधारलेली विधानं करा कन्याला सांगताना. उगाच फालतू विधानं नुसती नको, त्याच्यामध्ये तर्क असला पाहिजे. मी एक सिस्टीम डेव्हलप केली, थिंक लॉजिकली इम्प्लिमेंट ऍस्ट्रॉलॉजिकली. थिंक लॉजिकली म्हणजे काय, तर्क कन्या, कन्येसाठी तर्क आहे. तर्कांचा सूक्ष्म कालनिर्णय असावा, प्रिफर करतात सूक्ष्म कालनिर्णय कन्यावाले. त्यांना कारण बुद्धी आहे ना, त्यांना बुद्धीचा आनंद आहे. त्यांना पटलं पाहिजे, पटलं तर स्वीकारतात, नाही तर नाही स्वीकारत. सावधपणे विश्वास ठेवतात, चढ्डीशी विश्वास नाही ठेवत. कारण त्यांच्याकडे काय असतं, मोर नॉलेज असतं. मोर नॉलेज मोर ऑप्शन असतात. त्यामुळे कन्फ्युजन पण असतं. त्यामुळे कन्फ्युजन जेव्हा होतं तेव्हा त्यांना कन्व्हिन्स करणं कठीण जातं. म्हणून यांना कन्व्हिन्स करण्यासाठी यांचं ऑप्शन्स कमी करून त्यांना कमीत कमी लिमिटेड ऑप्शन पण आणावं आणि त्या ऑप्शन मध्ये त्यांना समजून सांगावं. म्हणजे मग कन्यावाले विश्वास ठेवतात. मकर, हे लोक उघड टीका करतील. शनी आहे ना, स्पष्ट आहे, सहसा कोणी बोलणार नाही, पण बोलले तर स्पष्टपणे बोलतील, टीका करतील. कर्मयोगाच्या माध्यमातून त्यांना कालनिर्णय सांगावा. त्यांचा कालनिर्णय हा आपल्याला कुठलीही दुसरी गोष्ट सांगितली त्यांना पटणार नाही, पण यांना कर्मयोग तर पटेल. कर्मयोगाच्या माध्यमातून एखादं चुकलं तर तेवढं धरून बसतील. तेव्हा सावधपणे यांचा निर्णय करावा. मकर रास ही जी आहे ही शनीची रास आहे. तिला अन्याय सहन होत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांच्यावरती अन्याय करेल असं वर्तन करू नका, नाहीतर ती तुम्हाला झटकून टाकते. पण दिशी नको म्हणते, हा बरा नाही आहे. त्यांना पटणारी गोष्ट करा, कर्मयोग करा, ही गोष्ट त्यापुढे केली तर बरं पडेल. आता पुढचं तत्व कुठलं येतं, तर पुढचं तत्व येतं वायू तत्व. वायू तत्वाच्या राशीत कुठले येतात, मिथुन, तूळ आणि कुंभ. वायू तत्व म्हणजे काय आहे, एका ठिकाणी स्थिर नाहीये. आता चित्र जे दाखवले ते चित्रात ते गंध पसरवणार आहे, सर्वांशी पोचणार, सर्वांपर्यंत पोचणार आहे. परंतु सर्वांपर्यंत पोचणारा या राशीच्या तत्वाचे लोक बुद्धिवादी असतात. बौद्धिक चर्चा यांना जास्त आवडते. शास्त्रीय तत्वावर आधारलेली विधाने यांना आवडतील, त्यावर विश्वास ठेवतील. टीका करताना सुद्धा मुद्देसूद पद्धतीने करतील, उगाच नाही टीका करणार. टीकेत काहीतरी अर्थ असतो. हे जे वाक्य बोलतील त्या वाक्याचा तुम्ही विचार करणं आवश्यक आहे. मी नेहमी सांगतो की ज्योतिष्याने सुद्धा समोरच्याचा आदर सन्मान राखला पाहिजे. तो जे काय म्हणतोय त्यात ह्या मिथुन तूळ कुंभ राशी येतात, या बुद्धीच्या आहेत. हे जेव्हा तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारतील तेव्हा त्या प्रश्नामागे काही ना काहीतरी तात्विक विचार असणार आहे. मग आम्हाला त्यांच्याबद्दल सांगता यायला पाहिजे. मिथुन कशी आहे, बुधाची रास आहे, व्यावहारिक रास आहे. मग त्यांना व्यावहारिक सल्ला हवा आहे. थोडं स्थूल मनाचा कालनिर्णय चालेल, पण सल्ला व्यावहारिक पाहिजे. बुध आहे, व्यापारी आहे, सल्ला व्यावहारिक. तूळ ही मात्र काटेकोर आहे, न्यायदान आहे, न्यायदानाची रास आहे, काटेकोरपणा अपेक्षित आहे. मग काटेकोरपणा म्हणजे काल निर्णयात काटेकोरपणा पाहिजे. सूक्ष्मता आवडते यांना, अतिशय सूक्ष्म कालनिर्णय. बारीक दिसारी तुम्ही 2 महिन्याचं काढून दिलं, दशा काढली, दशाची अंतर्दशा काढली, विदशा काढली, गोचरीचे अंशात्मक काढलं, त्यांच्या समोर त्यांना अंशात्मक काढून दाखवलं की इथं का ते हे आमचं दिप्तांशामध्ये आहे, असं काहीतरी शब्दप्रयोग तुम्ही काटेकोरपणे सांगितलं तर तूळ राशीला आवडणार आहे. तुम्ही गडबड करायला लागलात आणि गुंडाळायला लागलात तर तुम्हालाही धारेवर धरायला तूळ रास कमी करणार नाही. तेव्हा यांच्याबरोबर गुंडावू नका, यांना गडबड करू नका. काटेकोरपणेला जितका तराजू समतोल आहे तितकं तुम्हीही समतोल पद्धतीने त्यांना सांगा. वायू तत्वातली तिसरी रास जी आहे ती कुंभ रास आहे. कुंभ रास म्हणजे काय हो, ही तर शुद्ध संशोधनाची रास आहे. आणि या शुद्ध संशोधनाच्या राशीत चिकित्सकता हा यांचा सर्वोत्तम गुण आहे. सत्याचे पाठीराखे असतात हे, त्यांना असत्य चालत नाही, चिडून उठतात. त्यामुळे तात्विक दृष्टिकोन आवडतो.
तुम्ही तात्विक दृष्टिकोन ठेवला, तुम्ही संशोधनाच्या पद्धतीने यांना सांगितलं. विशेषतः कुंभ राशीचे लोक आले तर मी एखादा माझ्याकडचा निबंध सुद्धा दाखवतो की आम्ही असं स्टॅटिस्टिक अनालिसिस करतो. ते स्टॅटिस्टिक अनालिसिस जेव्हा बघतात तेव्हा त्यांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की आम्ही जे सांगतो त्याच्यावरती विश्वास ठेवायला ते सोपं पडतं. म्हणून यांना सूक्ष्म कालनिर्णय अपेक्षित ठेवतील. संशोधन दृष्टीने केलेला कालनिर्णय यांना निश्चित आवडेल. वायुतत्वानंतर येतं शेवटचं जलतत्व. वायुतत्वाच्या राशी मिथुन तुळ कुंभ झाल्यानंतर जलतत्वाच्या राशी कुठल्या आहेत? तर जलतत्वाच्या राशी आहेत कर्क, वृश्चिक आणि मीन. हे आपल्या याच्यात सर्वात शेवटचं तत्व दिलंय. याच्यानंतर आकाश तत्व आहे. आकाश तत्वाला काही राशी नाही आहेत, आकाश तत्वाला फक्त ग्रह आहे. मग जलतत्वामध्ये कर्क आणि वृश्चिक या राशी जलतत्वाच्या आहेत. पाण्यामध्ये साखरही विरघळते आणि मीठही विरघळतात. मग या राशी भावना प्रधान असतात. या राशी सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न करतात. जीवनात बरीच सुख दुःख, कारण सगळंच जलतत्व आहे ना, जीवनात सगळे सुख दुःख भोगलेली असतात. त्यामुळे सहसा शास्त्र मान्याकडे यांचा कल असतो. त्यातल्या त्यात कर्क वृश्चिककडे जरा थोडं लक्ष द्यावं. कर्क वृश्चिक म्हणजे काय? कर्क म्हणजे खेकडा आहे आणि वृश्चिक म्हणजे विंचू आहे. थोडा अन्याय झाला असेल, थोडं चुकलं असेल तर सोडणार नाही. चुकून पाय पडला तरी चालेल, तरी नांगी मारतील पलटेशी. आपला धर्म सोडत नाहीत. मग आपला धर्म सोडत नाहीत म्हणजे जशा भावना प्रधान आहेत तसं तुमची थोडीशी चूक सुद्धा ताबडतोब तुमच्या गळ्यात मागे पुढे महाराज कमी करणार नाहीत. जास्त स्पष्ट राहतील जर चूक झाली तर. मग इकडं भावना प्रधानता आहे तर इकडं स्पष्टपणा आहे. मग त्यांच्याशी बोलताना जरा जपून वापरा. काल निर्णय जपून करा. कारण काल निर्णय आपल्याला देताना त्यांच्याशी जर अघळ पगळ केला तर चालणार नाही. मीन रास मात्र भावना प्रधान आहे. दोन मासे आहेत, ती स्वतःच थोडीशी बोळसट आहे, त्यामुळे शास्त्रावर विश्वास ठेवणारी आहे. तुम्ही सांगाल ती विधानं पटवून घेणारी आहे. पुष्कळ वेळा मीन राशीला सांगताना थोडी काळजी घ्या, कारण तुमच्या प्रत्येक शब्दावरती विश्वास ठेवणार आहे. मी एक छोटस उदाहरण देणार आहे मीन राशीचं. कारण का? कारण ते तुम्हाला समुपदेशात उपयोगी पडणार आहे. एक मीन राशीची मुलगी होती, नवीन लग्न झालं होतं आणि आमच्याकडे आली होती समुपदेशासाठी. आणि समुपदेशन करताना मी तिला एकच फक्त गोष्ट सांगितली मीन राशीला, की म्हटलं तुम्ही दोघंही सर्व्हिस करतात, तुमच्या दोघांच्या ड्युट्याच वेगवेगळ्या आहेत. तू सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आहे, तू याच्या टेलिफोन डिपार्टमेंटला आहे. तर तुम्ही या गोष्टीमध्ये काम करताना दोघांनी एकमेकांना अंडरस्टँडिंग चांगलं ठेवा, म्हणजे मग तुमच्यात वाद होणार नाहीत. मीन आणि मेष 2-12चा योग आहे. तुम्ही अंडरस्टँडिंग चांगलं ठेवा, मग तुमच्यात वाद होणार. म्हणजे अंडरस्टँडिंग चांगलं ठेवायचं म्हणजे काय करायचं? मीन राशीचा प्रश्न बरोबर आहे तिच्या मुलीच्या मानाने. मी तिला म्हटलं की माझी बायको आणि मी अंडरस्टँडिंग असंच होतं. आमच्या दोघांची सर्व्हिस होती आणि वेगवेगळ्या ड्युट्या होत्या. पुष्कळ वेळा गॅसवरती किचनमध्ये मी जर चहाचं आधान ठेवलं तर थोड्या वेळाने मी जरा बाहेर गेलो मुलाचं बघायला, तर माझी बायको त्यात साखर चहा टाकून ठेवत असे. थोड्या वेळाने ती कुठेतरी काहीतरी कामाला गेली तर चहा उकळत असेल तर मी गाळून ठेवत असे, दूध घेत असे, ती पुन्हा कपात देत असे. असं अंडरस्टँडिंग न सांगता आमचं होत होतं. हे अंडरस्टँडिंग ठेवायला पाहिजे. ती म्हणाली बरं ठीक आहे. 15 दिवसांनी आली की माझ्याकडे. मीन रास आहे ना, भोळी आहे. शब्दशः अर्थ घेतला. मला म्हणाली एक प्रॉब्लेम झाला काका. म्हटलं काय झालं? अहो मी चहाचं आधान ठेवते पण हे साखर टाकायला येतच नाही. किती वेळ वाट पाहते म्हणजे साखर टाकायला आता येते, उद्या थोड्या वेळाने येते, पण साखर टाकायला येतच नाही. ते शब्दशः अर्थ घेणारी रास आहे. मीनच्या बाबतीत नेहमी सावध राहा. तिला अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून सांगा, नाहीतर ह्या जसं तसं स्वीकारतील आणि मग आपल्याकडे पंचायत होते. असं होता कामा नये, ही गोष्ट लक्षात घ्या. सर्वसाधारणपणे 70 ते 80% लोक शास्त्राचा सल्ला घेताना आपल्याला दिसतात, 20% घेत नाही. त्याचं कारण एक चिकार आहे. त्याचं कारण असं आहे की सल्ला घेणं, मार्गदर्शन करणं आणि समुपदेशन करणं या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही सल्ला दिला तर सल्ला हा बंधनकारक नसतो. श्रीकृष्णांनी
दुर्योधनाला सल्ला दिला युद्ध करू नको, पण तो बंधनकारक नाही ना, त्यामुळे गडबड झाली. सल्ला हा कसा असतो, फक्त तुम्हाला सांगितलेली गोष्ट असते, त्यामुळे ती बंधनकारक होत नाही. आणि मार्गदर्शन मात्र काय असतं, मार्गदर्शन हे तुमच्या अनुभवातनं आलेलं शिक्षण तुम्ही दुसऱ्याला शिकवता. आता ही मार्गदर्शनामध्ये काय होतं, तुमचा अनुभव जो आहे तो तुम्ही दिला, त्याचा अनुभव जो असतो तो मिसळतो आणि पुष्कळ वेळा काही वेळा तो स्टेटस को होतो आणि कन्फ्युज होतो. मार्गदर्शनामध्ये वन वे ट्रॅफिक होतो आणि त्यामुळे काही वेळा स्टेटस को व्हायची शक्यता असते. तेव्हा तुम्हाला सल्ला, मार्गदर्शन याच्यापेक्षाही समुपदेशन करता आलं पाहिजे. समुपदेशनामध्ये कसं आहे, बोथ वे ट्रॅफिक आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा की समुपदेशनामध्ये तुम्ही त्या माणसालाच तयार करणार आहे, त्या माणसाला तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त करणार आहात. एखादी गोष्ट, एखाद्या माणूस जेव्हा स्वतःहून प्रवृत्त होतो तेव्हा तो त्याला अबाईड होतो, तो त्याला बांधील होतो, आणि त्याला बांधील करणं हे समुपदेशाचं वैशिष्ट्य आहे. मी नेहमी उदाहरण देतो, ते उदाहरण मुद्दामून देणार आहे कारण काही नवीन लोक आले असतात. श्रीकृष्णाने दुर्योधनाला सल्ला दिला, नंतर युधिष्ठिराला ऍज अ मथुराचा तो राजा होता म्हणून युधिष्ठिराला त्यांनी राज्य कसं चालवायचं याचं मार्गदर्शन केलं त्याच्या अनुभवातून, आणि कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला समुपदेशन केलं. श्रीकृष्ण हा पहिला समुपदेशक होता. गीतेच्या माध्यमातून त्यांनी अर्जुनाचं समुपदेशन केलं आणि अर्जुनाने धनुष्य बाण उचलून भीष्मांवरती पण बाण सोडला. समुपदेशनाने ती व्यक्तीच ते कार्य करण्यास तयार होणार आहे. तेव्हा शक्यतो समुपदेशाचं माध्यम तुम्ही जेवढं ज्योतिषशास्त्रात वापराल, तुम्ही ॲस्ट्रोलॉजर होण्याच्या ऐवजी ॲस्ट्रो काउन्सिलर जेव्हा व्हाल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही ज्योतिषशास्त्राचे पाईक व्हाल. मला असं वाटतं की मागच्या काही घटना ज्या असतात त्या कुंडलीत सूत्रानुरूप थोड्याशा पास्ट टेन्सच्या बघाव्यात, त्या जुळतात की नाही ते बघून घाई न करता शांत चित्ताने आत्मविश्वासपूर्वक स्वतःची पूर्ण खात्री झाल्यावर मगच आपल्या सूक्ष्म अभ्यासावर कालनिर्णय करावा. कालनिर्णयाचं प्रयोजन आणि नियोजन जे करायचं आहे त्याच्यामुळे आपली समाजात प्रतिष्ठा वाढेल अशा पद्धतीचा निर्णय करावा. एखादी गोष्ट प्रामाणिकपणे करणं ही गोष्ट महत्वाची आहे. तुमचं प्रामाणिकपणाने केलेलं अनालिसिस हे समोरच्याला समजतं. कोणीही आजकाल सगळेजण स्मार्ट आहे. अगदी आमच्याकडची 7 वर्षाची मुलगी सुद्धा स्मार्ट आहे, नात सुद्धा स्मार्ट आहे, तिला सुद्धा समजतं. तेव्हा समोरची पिढी आता स्मार्ट आहे, त्यांना समजतं. मध्ये एकदा अशी परिस्थिती झाली की 1 जूनची एक केस आली होती. 1 जूनची तारीख होती आणि त्या 1 जूनच्या तारखेमध्ये मी टेल्कोमध्ये चांगल्या मोठ्या पोस्टवरती ग्रस्त होते आणि त्यांचं चाललं होतं पाहणं. जवळजवळ अर्धा पाऊण तास खटपट झाली. मी त्यांना सुरुवातीला म्हटलं 1 जूनची तारीख आहे तुमची, तुम्ही लावली होती का वडिलांनी? ते म्हणे मला याचं आठवत नाहीये काय ते, परंतु माझ्याकडे जी उपलब्ध आहे ती घेऊन आलो आहे. आणि ते काही जुळेना, त्यांच्याशी काहीच जुळेना. अर्धा पाऊण तास खटपट झाल्यानंतर मी थकलो. म्हटलं एकही गोष्ट जुळत नाहीये, पास्ट जुळत नाही, तुमचा स्वभाव जुळत नाही, तुमचं आत्ताचं सध्याची स्थिती जुळत नाहीये, माझं गोचर दशेने जे येते त्या गोष्टी जुळत नाहीयेत, काहीतरी गडबड आहे म्हटलं. आणि मग मी त्यांना म्हटलं की आपण नको, तुमची पुन्हा एकदा तारीख तुम्ही चेक करा आणि परत या. तर म्हणे किती फी झाली? म्हटलं आजचे पैसे नको मला, कारण माझं काहीच जमलं नाही. तर ते गृहस्थ काय म्हणाले ते मी तुम्हाला आज मुद्दामून सांगतोय, कारण तुम्ही आज ज्योतिष सांगणार आहात. एक लक्षात ठेवा, तुम्ही प्रामाणिकपणाने केलेलं अनालिसिस, हे अनालिसिस खरं येतं का खोटं येतं याच्यापेक्षाही तुमच्या प्रामाणिकपणाची किंमत ही समाजात जास्त असते. तुमचा प्रामाणिकपणा हा महत्वाचा आहे. ते गृहस्थ एकच वाक्य बोलले की माझं भविष्य खरं येऊ खोटं येऊ, ते बरोबर आलं नाही आलं, जुळलं नाही जुळलं, याच्याशी मला कर्तव्यच नाही आहे. मी आता पाऊण तास तुमच्याबरोबर जे बसलो, त्या पाऊण तासात तुम्ही माझं जे समुपदेशन केलं, जे माझ्या कुंडलीच्या माध्यमातून अनालिसिस करताना जे दाखले दिले, त्या दाखल्यातनं मी आज बरंच काही शिकलो आणि त्या बरंच काही शिकल्याची मी तुम्हाला स्पीच देतोय.
आम्हाला ही गोष्ट करता आली पाहिजे, इतका आमचा प्रामाणिकपणा दिसला पाहिजे आणि तो असला पाहिजे. नुसता दिसलाच पाहिजे असं नाही, असलाही पाहिजे. आम्हाला आमची शास्त्रावरची निष्ठा आणि शास्त्राविषयीचा आत्मविश्वास हा जो जितका चांगला असेल तितका आमचा हेतू शुद्ध असेल, आणि जितका आमचा हेतू शुद्ध असेल तितका आमचा प्रामाणिकपणे असेल, आणि जितकं आमचं प्रामाणिकपणे लोकांना सांगणं असेल तितकीच आमची त्यांच्याविषयीची कळकळ चांगली असेल, आणि ही कळकळच या शास्त्राला समाजात प्रतिष्ठा मिळवून देईल. मला सर्व विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना आणि ज्योतिषांना एवढे एकच सांगायचंय की या पद्धतीने आपण समुपदेशाच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा कालनिर्णय केला तर निश्चितच आपण सर्व मिळून या शास्त्राला एक चांगली प्रतिष्ठा देऊ.